आपण पाहतोय की सोलापुरातली ही दृश्य आहे तर सोलापुरात सुद्धा आता एबी फॉर्म वरनं गोंधळ झालाय। भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळतोय। एबी फॉर्म वरनं गोंधळ झालाय। खरं तर 3:15 वाजता आहे, लवकरच मुदत संपते, मात्र अजूनही एबी फॉर्म मिळत नाहीये आणि या एबी राडा होते दारावरती थांबलेले। मॅडम तुम्ही जावा। आपण हे दृश्य पाहतोय सोलापूरमध्ये दृश्य आहे तर नेमकी घटना काय झाली मी समजावून सांगते। इथं भाजपचे एबी फॉर्म वेळेत कार्यालयात पोहोचले नाहीत आणि म्हणून शिंदे सेना, शिवसेना गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची वाट अडवली। म्हणजे अगदी शेवटच्या आपल्यासोबत विश्वभूषण लिमये जोडले गेले। तर विश्वभूषण, आपण पाहतोय की सोलापूरमध्ये एबी फॉर्म वरनं राडा झालाय। खरं तर 3:30 वाजता आता फॉर्मची मुदत लवकरच संपेल, आता कशी परिस्थिती आहे? बघितलं तर सोलापूरमध्ये आपण पाहू शकता की अगदी शेवटच्या क्षणाला भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी एबी फॉर्म घेऊन या ठिकाणी कार्यालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला। 1-2 कार्यालयामध्ये दाखल सुद्धा झाले, पण शेवटच्या क्षणी 3 वाजायची जी वेळ आहे ती निघून गेली अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी काँग्रेस आणि शिंदे सेनेकडनं करण्यात आला आणि शिंदे सेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहित तडवळकर यांची वाद जी आहे ती अडवून धरण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा चोर बंदोबस्त आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। मात्र कार्यालयामध्ये या ठिकाणी शिंदे सेना आणि काँग्रेसकडे बचाव केला जातो। खरं तर पकडून आणि लोकशाहीच्या ज्या आहेत त्या दिल्लीत आहेत आणि आपण पाहू शकता अतिशय अनुकूल वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच विश्वभूषण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता इथून फॉर्मची मुदत वाढवून देता आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आताची ही दृश्य आहेत की सोलापूरमध्ये काँग्रेस, शिंदे सेना आणि भाजप सगळेच पक्ष एकत्र आहेत।